ओके, चलो. कोणतेही एका ध्यानात्मक आसनामध्ये पद्मासन, वज्रासन, अर्ध पद्मासन किंवा सुखासन. डोळे अलगदपणे बंद, पाठीचा कणा पूर्णपणे सरळ, डोळे अलगद बंद. लक्ष पूर्ण श्वासावर केंद्रित करायचंय. हळुवार श्वास शरीरामध्ये येतोय. सावकाश त्याच गतीनं श्वास शरीरातून बाहेर निघून जातोय. पुन्हा श्वास शरीरामध्ये येतोय. सावकाश त्याच गतीनं श्वास शरीरातून बाहेर निघून जातोय. श्वासासोबत शरीर, शरीरासोबत मन संपूर्ण शांत, शिथिल, स्थिर अनुभव करायचा. वर्गाची सुरुवात 3 ओंकार आणि गुरुवंदनेनं श्वास घ्या. श्वास घ्या. श्वास घ्या. गुरुवंदना. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. हरि ओम. सावकाश दोन्ही हाताचे तळहात एकमेकांवर घासायचे. हातांमध्ये निर्माण झालेल्या उष्णतेनं हलक्या हाताने चेहऱ्यावर डोळ्याच्या स्नायूंना हलकासा मसाज द्यायचा आहे. अलगदपणे डोळे उघडायचे. सो एकच मिनिट फक्त. ओके, चलो. वर्गाला सुरुवात करूयात आपण. व्हिडिओ बंद असणारे साधक प्लीज व्हिडिओ चालू करा. व्हिडिओ चालू ठेवून प्रॅक्टिस करायची. व्हिडिओ चालू ठेवून ऐकण्याचा प्रयत्न करा. झोपा घेत घेत ऐकायचं नाही. ओके, सगळ्यात महत्वाचे सेशन आहे. योगापेक्षा जास्त महत्वाचे सेशन आहे. या सेशनवर जर फोकस केला तर आपल्याला योगाभ्यास देखील करण्याची गरज नाही पडणार. ओके, कारण इथूनच सगळं सुरू झालेलं आहे. चलो, सो वर्गाला सुरुवात करूयात आपण. चलो, आजचं सेशन आपलं फूड सेशन असणार आहे किंवा फूड सेशन म्हणण्याऐवजी किंवा डाएट प्लॅन म्हणण्याऐवजी आपण याला सात्विक चौरस आहार पद्धती म्हणूयात. कारण अन्न जेवढं सात्विक असणार आहे, जेवढं चौरस असणार आहे, तेवढं ते शरीराला जास्त फायदे देणारं असणार आहे. ओके, सो आता बऱ्यापैकी आपल्याला फूड बद्दल बऱ्याच शंका असतात, बरंच काय काय असतं, बऱ्याच प्रकारचे डाएट प्लॅन आपण पाहिलेले असतात, ऐकलेले असतात, केलेले असतात. आता डाएट प्लॅन जनरली म्हणायला गेलं तर आपण जर आता बाजारामध्ये जर पाहिलं ना, तर जवळपास 54 प्रकारचे वेगवेगळे डाएट आहेत, ज्याच्यामध्ये कीटो डाएट काय, कॅलरी डाएट काय, प्रोटीन डाएट काय, हर्बल डाएट काय, असे वेगवेगळे प्रकारचे डाएट येतं. ओके, बट आपण कसल्याच प्रकारचा डाएट प्लॅन बघणार नाहीये. कसल्याही प्रकारचं वेगळा डाएट प्लॅन की यावेळी हे खा, त्यावेळी ते खा, त्यावेळी ते खा म्हणजे तुमचं वजन कमी होईल, अजिबात नाही. जे आपल्या घरामध्ये आहे, जे आपण व्यवस्थितपणे अफोर्ड करू शकतो, जे आपण सगळ्यांसोबत बसून खाऊ शकतो, असं जे काही असेल त्याला आपण सात्विक चौरस आहार पद्धती बोललेला आहे. ओके, सो आता फर्स्ट ऑफ ऑल आपण एक ऍक्टिव्हिटी घेऊयात आणि त्यानंतर मग आपण आहाराचं सेशन ऍक्च्युअल चालू करूयात. की आपले जर मानवाचं शरीर जर पाहिलं ना, हे 3 गुणांनी बनलेलं असतं, सत्व, रजस आणि तमस. ओके, होपफुली पेन आणि वही सगळ्यांनी घेऊन आलेले असतील. ओके, आता एक 3 कॉलम करायचे. पहिला कॉलम जो आहे तो सत्व गुणाचा असेल, दुसरा कॉलम जो असेल तो रजस गुणाचा असेल आणि तिसरा कॉलम जो असेल तो तमस गुणाचा असणार आहे. ओके, या 3 गुणांमध्ये मी एक एक पॉइंट सांगणार आहे. त्या पॉइंट वरती फक्त टिक करायची आहे. जर बरोबर असेल तर किंवा तो गुण जर आपल्यामध्ये असेल तर बरोबरचं साइन क्लिक करा आणि तो गुण जर आपल्यामध्ये नसेल तर त्याच्यावरती तुम्ही क्रॉस मार्क करा. ओके, बरोबर असेल तो गुण आपल्यामध्ये आहे, कुठला तरी मी एक गुण सांगेल. ओके, येस मॅम, तुम्ही नंतर करू शकतात, काही हरकत नाही. तो गुण तुमच्यामध्ये असेल तर फक्त टिक करायचं त्याच्यावर बरोबरचं साइन आणि तो गुण तुमच्यामध्ये नसेल तर त्याच्यावर क्रॉसचं साइन करायचं. ओके, सत्व, रजस आणि तमस असे 3 कॉलम करा आणि एका खाली एक फक्त मी तुम्हाला ऍक्टिव्हिटी सांगते, त्याच्यावर बरोबर चूक एवढंच करायचंय. लिहून काही घेऊ नका अजिबात. ओके, पहिला आता सत्व गुणातले सगळे पॉइंट्स आपण बघूयात. ओके, पहिला पॉइंट सत्व गुणामध्ये शुद्धता आपल्यामध्ये आहे का? मती मनाची असेल, शरीराची असेल.
शुद्धता, शरीर शुद्ध आहे का, मन शुद्ध आहे का, अगदी प्रामाणिकपणे, कोणालाही दाखवायचं नाहीये, स्वतःच स्वतःला अनालाइज करायचं आपल्याला. ओके, पहिला गुण आहे शुद्धता. शरीराची मनाची शुद्धता आपल्यामध्ये आहे का? येस असेल तर बरोबर, नो असेल तर क्रॉस मार्क. चलो, पहिला पॉइंट. दुसरा पॉइंट, प्रसन्नता. दिवसभर आपण प्रसन्न असतो का? सकाळी उठल्याबरोबर आपल्यामध्ये चेहऱ्यावरती प्रसन्नता असते का? आणि आता झोपायला जाताना आपण त्याच मूड मध्ये आहोत का, त्याच प्रसन्नतेमध्ये आहोत का? बरोबर असेल क्रॉस, चुकीचं असेल क्रॉस करा. तिसरा पॉइंट, करुणा. करुणा म्हणजे दुसऱ्याबद्दलचा भाव आपल्यामध्ये आहे का? किती आपण दयाळू आहोत दुसऱ्यांबद्दल. घरातल्यांबद्दल नाही हा, बाहेरचं कोणी आले तर. ओके, एक अननोन पर्सन आहे, त्याच्याबद्दल आपल्या मनामध्ये किती करुणा आहे. तिसरा पॉइंट, टिक, क्रॉस. त्याच्यानंतर चौथा पॉइंट, आनंद. आपण किती आनंदी असतो? कायम आनंदी असतो की मनासारखं झालं तेव्हाच आनंदी असतो? मनासारखं नाही झालं की आनंद कुठेतरी गायब होतो. चौथा पॉइंट. ओके, पहिला पॉइंट शुद्धता होता. ओके, त्याच्यानंतरचा पुढचा पॉइंट आहे प्रेम. सगळ्यांप्रती सारखंच प्रेम आहे का? मग ते घरातले असो, बाहेरचे असो, सगळ्यांबद्दल आपल्याला सारखाच भाव वाटतो का? की मुलांसाठी वेगळा आहे, नवऱ्यासाठी वेगळा आहे, सासूसाठी वेगळा आहे, सासऱ्यासाठी वेगळा आहे? प्रत्येकासाठी आपल्याकडे प्रेम सारखं आहे का? येस, बरोबर, नसेल क्रॉस. त्याच्यानंतरचा पुढचा, आत्मसंयम. स्वतःवरती कंट्रोल आहे का? स्वतःच्या आत्म्यावर कंट्रोल आहे का? की वडापाव आला की आपलं मन तिकडे फिरतं, गुलाबजामुन आले की मन आपलं तिकडे फिरतं, दुसरा कुठला पदार्थ आला की तिकडे जातं, कारलं आले की नको म्हणतं. ओके, आत्मसंयम किती आपल्यामध्ये? ओके, बरोबर असेल क्रॉस करा, चुकीचं असेल क्रॉस करा, जे काय असेल ते उत्तर. संतुष्टी. संतुष्टी म्हणजे काय? आपण किती, एखादी गोष्ट आपल्याला मिळाली त्याच्यामध्ये आपण संतुष्ट आहोत का? महिन्याचा पगार 30,000 रुपये आला, आहोत का आपण त्याच्यामध्ये संतुष्ट? की नाही आणखी मॅनेजरनी जराच हे केलं, कमी केले, कापले त्यातले पैसे, बाकीचं काहीतरी झालं, एवढे पैसे तिकडे गेले, एवढेच राहिले माझ्याकडे. कुठलीही गोष्ट, पार्लरमध्ये गेलं, आयब्रोज व्यवस्थित केले नाही, आहोत का संतुष्ट तिथे? ही अशीच करते प्रत्येक वेळी. ओके, संतुष्टी आपल्यामध्ये किती आहे? ही कुठलीही गोष्ट आली, हा ठीक आहे, याच्यामध्ये मी हॅप्पी आहे, दॅट्स वन. ओके, बरोबर असेल बरोबर, चुकीचं असेल चुकीचं. ओके, त्याच्यानंतर अहिंसा. अहिंसा म्हणजे काय? शारीरिक, मानसिक दोन्ही. आपण दुसऱ्यांच्या बाबतीत किती हिंस्र होतो किंवा किती आपल्यामध्ये ती सहनशीलता असते. एखाद्याने आपल्याला काही बोललं तर आपण व्यवस्थितपणे, शांतपणे ते ऐकून घेऊ शकतो. बरोबर असेल बरोबर, चुकीचं असेल क्रॉस मार्क. त्याच्यानंतर निडरता. कुठलीही गोष्ट असेल तर ती आपलं न भीता करतो का? कुठलीही गोष्ट असेल, अगदी मरण सुद्धा जरी समोर आलं तरी सुद्धा आपण त्याला सामोरं जाऊ शकतो का? त्याच्यानंतर आत्मसमर्पण. आत्मसमर्पण म्हणजे काय? कुठलीही गोष्ट करताना 100% देऊन करतो का? योगाभ्यास आठवडा झाला सुरू केलाय आपण, 75 मिनिट प्रामाणिकपणे वेळेवर व्यवस्थितपणे देतो का? किंवा कुठलीही गोष्ट असेल अगदी ती मनापासून करतो का? आत्मसमर्पण करून करतो का? ओके, आता हे झाले सत्वचे पॉइंट्स. ओके, आता त्याच्यानंतर रजमध्ये पॉइंट लिहा. चल, ओके, रजमध्ये पहिला पॉइंट आहे घमंड. आपल्यामध्ये किती घमंड आहे किंवा किती आपल्याला राग येतो, द्वेष असतो दुसऱ्यांबद्दल, की पटकन आपल्याला म्हणजे आपला इगो दुखावला जातो का? त्याच्यामध्ये पहिला पॉइंट. आपल्यामध्ये घमंडीपणा असेल तर बरोबर, नसेल तर क्रॉस लाईन. आपल्याला सगळं माहिती असतं, अजिबात कोणाकडे बघायचं नाही, डोळे बंद करायचे, मी आहे का? आहे, बरोबर. चलो, त्याच्यानंतरचा दुसरा पॉइंट आहे अहंकार. मग तो कुठल्याही गोष्टीचा असेल, येस, नो. त्याच्यानंतर बेचैनी. कुठलीही गोष्ट एखादी समजा फॉर एक्झाम्पल की रिझल्ट आलेले येतं किंवा काहीतरी घडणार असतं, त्याच्याबद्दल आपण किती बेचैन होतो? जास्त बेचैन असतो की अजिबात होत नाही? येस ऑर नो, तुमचा प्रश्न तुमच्याकडे, उत्तर तुमच्याकडे. त्याच्यानंतर चिंता. किती चिंता करतो? ओके, वेट, सगळे सांगते, डोंट वरी. चिंता वाटते का आपल्याला? चिंता कुठल्या गोष्टीची वाटत असेल? हो, नसेल वाटत? नो. त्याच्यानंतर क्रोध. क्रोध, क्रोध म्हणजे शंकरांचा क्रोध माहितीये तुम्हाला, राग नाही. क्रोध म्हणजे अनावर होणं, शरीराचं भान हरपून जाणं. आणि त्या क्रोधामध्ये काही होऊ शकतं, रागामध्ये काही होत नाही, क्रोधामध्ये सगळं काही होत असतं.
क्रोध आपल्याला आहे का, की आपण एखाद्याचा राग आला आपल्याला तर आपण काही करू शकतो का? त्याच्यानंतर राग. राग नॉर्मली सगळ्यांनाच येत असतो, काही असू द्यात. अगदी कोण ब्रह्मदेव जरी आले तरी त्यांनाही राग येत असतो. ओके. त्याच्यानंतर अधीरता. अधीरता म्हणजे ओके, कुठल्याही गोष्टीमध्ये आपण संयम ठेवून काम करू शकतो का? येस ऑर नो? त्याच्यानंतर अनियंत्रित इच्छा. आपल्या इच्छा थोड्याशाच असतात की कंटिन्यू चालूच असतात? एक मिळालं की दुसरं पाहिजे असतं, दुसरं पाहिजे मिळालं की तिसरं पाहिजे असतं. अनियंत्रित इच्छा. आणि त्याच्यानंतर शेवटचा पॉइंट आहे रजोमध्ये दुःख. दुःख होतं का, की कायम आपण आनंदी असतो, कायम हॅप्पी असतो? ओके, हे झाले रजोमधले. ओके, आता तमसमध्ये. ओके, आता तमसमध्ये पहिला आहे आळस. सकाळी उठल्यानंतर फ्रेश वाटतं का? क्लासला यायचंय, खूप मूड असतो क्लासला येण्याचा. ओके. दिवसाभरामध्ये आपण कसे असतो? दुपारी जेवण झालं की झोप यायला लागलेली असते. दिवसाभरामध्ये आपण कसे असतो? की फ्रेश असतो एकदम. ओके. त्याच्यानंतर थकान. थकल्यासारखं वाटतं का? की अगदी एकदम फ्रेश असतो आपण दिवसभरामध्ये? ओके. त्याच्यानंतर निराशा. कायम उत्साही असतो, मध्येच निराश होतो. निराशा असते नसते, मी कधीच निराश होत नाही, असं काय आहे? ओके. त्याच्यानंतर मंदता. मंदता म्हणजे काय? की एक डलनेस आलेला असतो, काही करावं वाटत नाही, काही पाहावं वाटत नाही, शांतपणे बसून राहावं, झोपून राहावं असं वाटतं. मंदता. त्याच्यानंतर अज्ञानता. अज्ञानता म्हणजे काय? कुठली गोष्ट माहिती असणं असं नाहीये, बट एखादी गोष्ट माहिती करून घ्यायची आपल्याला इच्छा नसणं, याला अज्ञानता बोलायचं. एखादी गोष्ट आपल्याला जाणून घ्यायची. फॉर एक्झाम्पल, टीचर आहेत, टीचर फील्डमध्ये बरेच काही काही करण्यासारखं असतं. डॉक्टर आहेत, बरेच वेगवेगळं काहीतरी शिकण्यासारखं असतं. कुठलीही फील्ड असू द्या आपली, त्या फील्डमध्ये बरेच पुढे काय काय शिकण्यासारखं असतं. बट आपल्याला ते कायम शिकावं असं वाटतं का? कायम करावं असं वाटतं का? की त्याच्याबद्दल आपल्यामध्ये अज्ञानता आहे? त्याच्यानंतर उदासीनता. उदासीनता आणि निष्क्रियता. निष्क्रियता म्हणजे काय? स्वयंपाक करायचा आहे बट आता खूप कंटाळा आलाय, काही करावं वाटत नाहीये, पूर्ण निष्क्रिय होऊन जातो तिथे. ओके. आता या सगळ्या पॉइंटची खाली टोटल करा. बरोबरचे पॉइंट किती आहेत? सत्वमध्ये किती गुण आले, रजमध्ये किती गुण आले, तमसमध्ये किती गुण आले? जे आपल्यामध्ये आहेत बरोबर टिक केले तर आपणच ठरवायचं. चूक किती आहेत, बरोबर किती आहेत? त्याच्यानंतर रजमध्ये चूक किती येतं, बरोबर किती येतं? आणि तमसमध्ये चूक किती आहेत, बरोबर किती येतं? ओके, टोटल करून घ्या एका मिनिटामध्ये. 0. ओके. 16. ओके. आता हे काउंट कसं करायचं? आपल्यामध्ये यातला कोणता गुण आहे तो आपल्याला शोधायचा आहे. ओके. आता चुकीच्या सत्वमध्ये जर सगळ्याच गोष्टी चुकीच्या असतील, जास्त चुकीच्या असतील, तर आपल्यामध्ये सत्व गुण कमी आहे. ओके. फॉर एक्झाम्पल, सत्वमध्ये मी 10 गुण सांगितले होते, 10 पैकी 7 चुकीचे आलेत, 3च बरोबर आले, 3च गुण माझ्यामध्ये येतं. 7 चुकीचे आलेत म्हणजे माझ्यामध्ये कोणता गुण जास्त आहे? सत्वगुण कमी झालाय माझ्यातला. ओके. त्याच्यानंतर रजमध्ये, रजमध्ये सुद्धा 10 गुण सांगितले होते, 10 गुणापैकी 5 बरोबर आलेत, 5 चुकीचे आलेत. म्हणजे सत्व रज पण तेवढाच आहे आणि दोन्ही समांतर आहे थोडक्यात. आणि तमसमध्ये कोणते गुण आपल्यामध्ये सगळ्यात जास्त आहेत? सत्व जास्त आहे, रज जास्त आहे, तम जास्त आहे. काउंटिंग. रज. ओके. सत्व. ओके, ग्रेट. सत्व. तमस. तमस. सत्व. 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 बरोबर किती आलेत ते बघायचे, चुकीचे नाही बघायचे. बरोबर किती आहेत? जास्त. 7 चूक आलेत म्हणल्यावर आपल्यामध्ये सत्व नाहीये, 3च बरोबर आलेत म्हणल्यावर आपल्यात सत्व नाहीये. सत्व. सत्व.
ओके. रज, रज. ओके ओके. रज. मोस्ट ऑफ रज आहेत. ओके. ठीक आहे, थँक्यू सो मच. ओके, आपल्याला समजलं असेल आपल्या शरीराचे हे तीन गुण येतात, सत्व, रज आणि तम. हे घेण्याचं रिझन एकच आहे की हे जे सगळे गुण असतात ना, हे सगळे गुण आपल्याला आपल्या आहारातून आलेला असतात. आपला आहार सुद्धा तीन प्रकारचा असतो, सत्व आहार, त्याच्यानंतर रज आहार आणि त्यानंतर तमस आहार. सत्व आहार म्हणजे काय की जनरली ज्याने जीवन वाढतं त्याला आपण सत्व आहार बोलतो. ज्याच्यामध्ये शुद्धता आहे, ज्याच्यामध्ये शरीराचं बल वाढत असतं, ज्याच्यामध्ये स्वास्थ्य वाढत असतं, ज्याच्यामध्ये आपली तृष्णा किंवा आपली भूक भागत असते, त्याला सत्वगुण असं बोललं जातं. मग सत्वगुणामध्ये सगळं काय येतं तर सगळ्या प्रकारच्या भाज्या, सगळ्या प्रकारची फळं, सगळ्या प्रकारचं जे जमिनीवरती उगवतंय ते सगळं कशामध्ये येतं, सत्वमध्ये येतं. जर हा या प्रकारचा आहार आपल्या खाण्यामध्ये असेल तर आपलं शरीर सुद्धा तसंच रिॲक्ट करतं आणि आपल्या शरीरामध्ये सुद्धा त्याच भावना काय होतात, उत्पन्न होत असतात. मग त्याच्यानंतर रजसमध्ये काय येतं की खूप खट्ट किंवा खूप असं खट्टा मिठा खाणे को होत आहे, किंवा असं खूप नमकीन खायचं असतं, कुठेतरी खारी बिस्किट किंवा कुठेतरी चिवडा जास्त आवडत असेल किंवा गरम पदार्थ जास्त आवडत असेल, वडापाव. येस येस, सगळं देणार आहे. वडापाव खायला आवडत असेल, समोसा आवडत असेल, बाहेर कुठे पाणीपुरी दिसली तर लगेच पळत जावं असं वाटत असेल, तर असं जर खायला आवडत असेल किंवा चटपट जास्त खायला आवडत असेल, मिर्च मसालावाला जास्त आवडत असेल, कोरडे पदार्थ जास्त आवडत असतील, चटपटीत आवडत असेल, तर तो जनरली कोणता असतो, रजस गुण असतो, जो राजाचा गुण असतो. ओके, तो रजस गुण असतो. आणि तमस गुण म्हणजे काय तर शिळा आपण खात असेल, किंवा शिळं म्हणजे काय, 3 तास स्वयंपाक केल्यानंतर जर 3 तासानंतर आपण खात असेल तरी सुद्धा त्याला शिळच बोललं जातं. भगवद्गीतेमध्ये सांगितलेलं आहे की अन्न पदार्थ शिजवल्यानंतर 3 तासाच्या आतमध्ये खाल्ले तर ते ताजे मानले जातात, नाहीतर ते शिळे असतात. आपण अन्न पदार्थ जर शिळे खात असेल तर आपल्यामध्ये तमस गुण येत असतो. खराब झालेलं अन्न बाहेरचं आपण खात असेल, उष्ट आपण खात असेल तर त्याच्यातून सुद्धा आपल्याला तमस गुण येत असतो. मग हे जे सगळे गुण आहेत आपल्या शरीराचे, हे सगळे गुण काय झालेले आहेत, आपल्यामध्ये आपल्या खाण्यातून आलेले आहेत. मग विचार करा, जर सत्वगुण जास्त असेल तर आपल्यामध्ये ऑब्व्हियसली खाणं सुद्धा सत्वगुणाचं असलं पाहिजे, की ज्याच्यामध्ये हिरव्या भाज्या असल्या पाहिजे, ज्याच्यामध्ये फळं असली पाहिजे, ज्याच्यामध्ये घरी केलेलं अन्न असलं पाहिजे, ज्याच्यामध्ये ताजं शिजवलेलं अन्न असलं पाहिजे, तेव्हा आपल्यातली ती सात्विकता वाढणार आहे. तर हे जनरली की आपलं शरीर जे आहे, जे आपण खातो त्याच्यावरच आपलं शरीर काय असतं, डिपेंड असतं. मग आपलं आता खाणं काय झालेलं आहे, खूप सारं बदललेलं आहे. आपली खाण्याची पद्धत खूप सारी चुकीची झालेली आहे. आपल्याला थायरॉइडचा विकार होतोय, आपल्याला पीसीओडी होतोय, आपल्याला हेअर फॉल होतोय, आपल्यानंतर हाय बीपी झालाय, आपल्यामध्ये डायबिटीज वाढतोय, आपल्यामध्ये वेगवेगळे आजार आलेले आहेत. कशामुळे आलेले आहेत, फक्त आणि फक्त आपल्या खाण्याच्या पद्धती चुकीच्या आहेत. की याच्यामध्ये आपण काय करतोय, कोणत्याही वेळी खातोय, सकाळी संध्याकाळी 10 नंतर खातोय, संध्याकाळी कोणत्याही वेळी जेवण होतंय आपलं, दुपारचं जेवण वेळेवर नाहीये, सकाळी आपण नाश्त्यामध्ये कोणतेही पदार्थ घेतोय किंवा सकाळचा नाश्ता स्किप होतोय. बरंच असं चुकीचं सगळं आपल्या खाण्यामध्ये आलेलं आहे. पॅकेट बंद पदार्थ आपल्या खाण्यामध्ये आलेले आहेत, बाहेरचे पदार्थ आपल्या खाण्यामध्ये आलेले आहेत, भरपूर सारं प्रिझर्व केलेलं फूड आपल्या खाण्यामध्ये आलेलं आहे. रिसेंट जर आता आपण कुठेतरी एखाद्या डीमार्ट मध्ये वगैरे बाजारामध्ये गेलं तर लिटरली फूड स्टोअर केलेलं मिळतं. इव्हन सांगायचं ठरलं तर पुरणपोळीचं जे पुरण असतं ते पुरण सुद्धा प्रिझर्व केलेलं मिळतं आजकाल. मग हे सगळं प्रिझर्व अन्न जे आपण खातोय, पुरणपोळी जर ऑब्झर्व केली तुम्ही किंवा कोणताही पदार्थ जर ऑब्झर्व केला, आज रात्री जर केला ना तर उद्या सकाळपर्यंत त्याच्यामध्ये बॅक्टेरिया ग्रो झालेले असतात, उद्या सकाळपर्यंत ते अन्न खराब झालेलं असतं. आणि आपण हे असं पॅकेट बंद चिप्सचं जर पॅकेट पाहिलं ना, त्याची एक्सपायरी डेट असते 1 ते 2 वर्ष, 5 ते 7, 8 महिने. बिस्किटचा पुडा जर पाहिला तर त्याची एक्सपायरी असते 8 ते 10 महिने. कोणताही प्रोडक्ट जर पाहिला बाजारातून पॅकेट बंद आणला तर तो किती दिवस टिकलेला असतो, जवळपास 2 वर्ष, 3 वर्ष किंवा वर्षभर तरी मिनिमम त्याची काय वॉरंटी असते. मग विचार करा की घरामध्ये शिजवलेलं अन्न जर सकाळी खराब होत असेल तर हे पदार्थ वर्षानुवर्ष विथ एक्सपायरी कसे राहत असतील. आणि तेच पदार्थ आपण खात असतो, बिस्किट असेल, खारी असेल, त्याच्यानंतर बाजारातून आणलेले बरेच वेगवेगळे पॅकेट बंद पदार्थ असतील, तर हे पदार्थ टिकवण्यासाठी त्याच्यावरती कितीतरी प्रोसेस केलेली असते आणि ही प्रोसेस केलेलं अन्न आपण खातोय, म्हणून त्या शरीराला इजा होतीये, म्हणून त्या शरीरामध्ये ते अन्न खाल्लेलं पचलं जात नाहीये. आणि पचलं नाहीये तर ते काय होतंय, शरीरामध्ये वेगवेगळ्या लेयर्स क्रिएट करतंय, त्या लेयर्स मधून न्यूट्रिएंटचं ऍब्झॉर्प्शन व्यवस्थितपणे होत नाहीये. न्यूट्रिएंटचं ऍब्झॉर्प्शन व्यवस्थित नाही झालं, त्या ग्लँडला, त्या शरीराच्या अवयवाला
न्यूट्रिएंट्स पोहोचले नाही ते अवयव खराब होणार आहेत. ओके, फॉर एक्झाम्पल जनरल घ्या की आपण सतत बाहेरचं फास्ट फूड खातोय, सतत जंक फूड आपल्या खाण्यामध्ये, सतत म्हणजे काय आठवड्यातून एक दोन वेळा गेलं तरी ते सततच होणार आहे. तर हे पदार्थ जर सतत आपल्या खाण्यामध्ये असतील तर काय होतं, मैद्याचे पदार्थ घ्या, मैद्याचे पदार्थ खाल्ले तर खूप जास्त स्टिकी असतात. पाव जर पाहिला त्याला थोडासा प्रेस केला तर चिटकून बसतो ते लिटरली. ओके, तर कारण त्याच्यामध्ये मैदा आहे आणि मैदा काय कम्प्लिटली रिफाईंड आहे, गव्हापासूनच बनतोय, बट गव्हाचे जे बाहेरचे जे साल आहे ते साल मध्ये फायबर येतं आणि ते सालचे जे फायबर येतं ते फायबर आपल्याला डायजेशन देतात. बट आपण काय करतो, तो गव्हाची वरची साल पूर्णपणे काढून टाकली आणि आतमधलं जे काही पोर्शन आहे तो पोर्शन बारीक करून आपण खायला लागलेलो आहे, जो इझिली पचन होत नाही. पचन संस्थेचा एक साधा नियम आहे, तुमच्या खाण्यामध्ये फायबर असतील तर ते व्यवस्थितपणे तुम्हाला पचणार आहे, तुमच्या शरीरातून बाहेर टाकलं जाणार आहे. बट आपण असे पदार्थ खातोय जे शरीराच्या आतल्या भागांना, पचन संस्था जर आपण पाहिली तर खूप मोठी नळी आहे साध्या सिंपल भाषेमध्ये, आणि या नळीतून ते अन्न पदार्थ बाहेर पडताना ते काय होतात, जनरली चिकटतात आपल्या सगळ्या आतमधल्या अवयवांना, आणि जेवढे ते हळूहळू हळूहळू चिटकत जाणार आहे तेवढे आतमधून एक एक छोटी 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 लेअर तयार होत जाते, आणि या लेअर मधून हे अन्न पदार्थ किंवा हे न्यूट्रिएंट्स व्यवस्थितपणे ऍब्झॉर्ब केले जात नाही. आता सध्या न्यूट्रिएंटची डेफिशियन्सी होतीये, वेगवेगळ्या शरीराचे विकार व्हायला लागलेले आहेत. त्याचं एकमेव रिझन आहे की आपलं खाणं व्यवस्थित नाहीये, आपलं शरीर आतून शुद्ध नाहीये. बाहेरून चेहरा कितीही सुंदर असू द्या, बाहेरून शरीर कितीही चांगलं असू द्या, आतमध्ये एकदा फक्त की एखादी योगामध्ये एक शंख प्रक्षालन म्हणून क्रिया आहे, ते एकदा शंख प्रक्षालन क्रिया एकदा करून बघा की आपल्याला लिटरली जाणवतं की किती दिवस आपण काय काय त्या शरीरामध्ये स्टोअर करून ठेवलेलं होतं. आणि हे सगळं कशामध्ये होतंय, तर आपण खाण्याच्या पद्धती चुकीच्या केलेल्या आहेत. ओके, सो जेवणाचे एक साधे नियम थोडेसे आपण डिस्कस करणार आहेत की सात्विक आहार असावा. सात्विक आहार म्हणजे काय, तर त्याचा पहिला नियम असा असतो की त्याच्यामध्ये जीवित अन्न असलं पाहिजे. जीवित अन्न म्हणजे काय, जे पृथ्वीतून उगवतंय, जे जमिनीतून उगवतंय तेच आपल्याला काय असणार आहे, सर्वात महत्वाचं असेल. तुम्ही हे सेशन आहे ना पुन्हा एकदा रेकॉर्डिंग ऐकू शकता, काही हरकत नाही, हे रेकॉर्डिंग मी तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे. ओके, तर सात्विक अन्नाचा पहिला नियम काय असला पाहिजे, अन्न जीवित असलं पाहिजे. जीवित म्हणजे काय, तर फॉर एक्झाम्पल कांदा आहे, बटाटा आहे, किंवा घरामधल्या सगळ्या भाज्या आहेत, पालक आहे, मेथी आहे, सगळ्या जर भाज्या पाहिल्या तर त्या जमिनीतून उगवतात, त्यांच्यामध्ये एक जीव आहे, त्यामुळे त्या भाज्या काय आहेत, पचायला हलक्या आहेत, त्याच्यामधून भरपूर सारे आपल्याला मिनरल्स मिळत असतात, भरपूर सारे सगळे न्यूट्रिएंट्स आपल्याला मिळत असतात, आणि ते खाल्लं तर आपलं शरीर काय होणार आहे, व्यवस्थितपने राहणार आहे. गहू, बाजरी, ज्वारी, तांदूळ हे सगळे पदार्थ काय करता येतात आपल्याला, त्यांच्यामधून जीव उत्पन्न करता येतात. एखाद दिवशी बिस्किट मातीमध्ये पेरून बघा बरं, त्याच्यातून उगवतोय का गहू, किंवा गव्हाचं बिस्किट असतं आपण बोलतो ना, मग त्याच्यामधून गहू उगवतात का, नाही उगवणार येतं. बट जर तुम्ही गहू ऍक्च्युली पूर्ण गहू खाल्ला तर त्याच्यामधून तुम्हाला शरीरासाठी चांगले इफेक्ट्स आपल्या शरीरावर त्याचे दिसत असतात. त्याच्यानंतर दुसरं आहे की संपूर्ण अन्न खायचंय. संपूर्ण म्हणजे काय, तर होल ग्रेन असलं पाहिजे. आपल्या खाण्यामध्ये मैदा आलाय, मैद्याच्या ऐवजी गहू खा, आणि गहू सुद्धा न चाळता खा. न चाळता खाल्ल्यानं काय होतं, गव्हाच्या बाजूचे जे साल आहे त्या सालीमध्ये फायबर येतं, आणि त्या फायबरमुळे तो गहू जिरला जाणार आहे, किंवा त्या सालीमुळे गहू जो आहे तो आपल्या शरीरामध्ये पचला जाणार आहे. बट आपण काय करतो, तो चाळ बाजूला काढून टाकतो आणि फक्त पीठ बाजूला काढतो, त्यामुळे ती चपाती सुद्धा सध्या काय झालीये, तर पचली जात नाहीये. त्याच्या मागचं रिझन एवढंच आहे की आपण ते पूर्ण अन्न घेत नाहीये, त्या अन्नाचा काही भाग आपण टाकून देतोय, तो भाग टाकून देतोय जो आपल्या शरीरासाठी पचण्यासाठी महत्वाचा आहे. त्याच्यानंतर की झाडांपासून बनलेलं खाण्याचा प्रयत्न करायचा आहे. मांस शक्यतो नाही. मांस का खायचं नाहीये, मांस कोणाचं अन्न आहे, फॉर एक्झाम्पल वाघ, सिंह यासारखे जे प्राणी आहेत, या प्राण्यांचं हे अन्न आहे. का त्या प्राण्यांचं अन्न आहे, त्या प्राण्यांना जर आपण पाहिलं तर त्यांचे दात कसे असतात, एकदम टोकदार दात असतात, आणि आपले दात कसे येतं, एकदम फ्लॅट दात येतं आणि छोटे छोटे दात येतं. त्या प्राण्यांची जर पाहिली तर नखं एवढी मोठी मोठी नखं असतात जे इझिली फाडू शकतात. आपल्याला एवढी मोठी नखं आहेत का, आपली नखं अगदी छोटीशी येतं. त्यांची जर पचन संस्था पाहिली तर एवढीशीच पचन संस्था आहे त्याची, आणि आपली पचन संस्था पाहिली तर खूप मोठी पचन संस्था आहे. इथून सुरू होतीये, त्याच्यामध्ये आतमध्ये बरेच अवयव आहेत, लहान आतडे, मोठं आतडे, ते लहान आतडं मोठं आतडे जर पाहिलं तर केवढी तरी मोठी पचन संस्था आहे. या संस्थेतून किंवा या नळ्यातून आपल्याला काय करायचंय, ते अन्न पचवायचंय, किंवा ते अन्न आपल्याला बाहेर घालायचंय.
त्यामुळे वाघ, सिंह यांचं ते अन्न आहे, मांस असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारचं मांस असेल, तर ते इझिली डायजेस्ट करू शकतात, ते इझिली चावू शकतात, ते इझिली ते पूर्ण तोडू शकतात. बट आपण ते इझिली तोडू शकत नाहीये, इझिली चावू शकत नाहीये, इझिली डायजेस्ट करू शकत नाहीये. बट आपल्याला आठवड्यातून 2 दिवस काहीतरी लागतंच. कुठेतरी मासे हवे असतात, कुठेतरी चिकन हवं असतं, कुठेतरी काहीतरी हवं असतं. त्यामुळे काय होतं की हे अन्न आपल्या शरीरातून पचलं जात नाहीये, कारण ही पचन संस्था एवढी मोठी आहे ना की त्याच्यातून ते इझिली पास होणं अवघड आहे. लिटरली 48 तास लागतात मांस पचवायला, आपलं शरीर 48 तास लागतात. आणि भाज्या असतील तर ते इझिली 5 ते 6 तासामध्ये काय होतात, शरीरातून पचल्या जातात. मग 48 तास हे जर अन्न आपल्या शरीरामध्ये राहत असेल तर विचार करा. साधा एक डबा घ्या, आपला टिफिनचा वगैरे डबा असतो, मुलांना देतो आपण, ऑफिसमध्ये घेऊन जातो. तो डबा जर एक रात्र जरी बंद राहिला तर काय होतं, दुसऱ्या दिवशी आपल्याला त्याचा वासही सहन होत नाही. खोलल्यानंतर त्याच्यातून जो स्मेल येतो, त्याच्यातून जी घाण आलेली दिसते, त्याची आपल्याला लिटरली वास सुद्धा सहन होत नाही. मग हे 12 तासामध्ये जर असं होत असेल तर 48 तास ते अन्न जर आपल्या शरीरामध्ये राहिलं तर त्या अन्नाच्या शरीरामध्ये काय होत असेल, लिटरली ते सडतं आणि तिथून ते बॅक्टेरिया ग्रो होतात. आणि त्या बॅक्टेरिया ग्रो झाल्या की तिथून एक एक शरीराचा विकार तयार व्हायला सुरुवात होतो. ओके, त्यामुळे अन्न खाताना मांस शक्यतो टाळण्याचा प्रयत्न करा, मांसाहार कमी करण्याचा प्रयत्न करा. सात्विकतेकडे जर जायचं असेल ना, त्याच्यासाठी शाकाहार सगळ्यात महत्वाचा आहे. शाकाहार म्हणजे तुम्हाला अगदी मी सांगणार नाही की विगन डाएट करा, हे डाएट करा, ते डाएट करा, अजिबात नाही. जे आपल्या बाजारामध्ये मिळतंय, भाजीपाला असेल, फळभाज्या असतील, पालेभाज्या असतील, भाज्या असतील, फळं असेल, हे खाण्याचा प्रयत्न करा. त्यामुळे झाडांपासून जे बनलेलं असेल ते आपल्या शरीरासाठी सगळ्यात बेस्ट असेल आणि तेच आपलं शरीर व्यवस्थितपणे पचवू शकतं. आणि त्यानंतर एक चौथा नियम सगळ्यात महत्वाचा आहे की जास्त पाणी असणारं अन्न खायचंय आपल्याला. कारण का, आपलं जर शरीर पाहिलं तर 70% पाण्यानं बनलेलं आहे. सगळ्या शरीराच्या अवयवांचं जे कार्य आहे ते कार्य मोस्टली पाण्यावर चालू असतं. पचन संस्था पाणी व्यवस्थित असेल तर ती व्यवस्थितपणे चालणार आहे. शरीरामध्ये पाणी कमी झालं, पाईल्स होतोय, फिशर होतोय, वेगवेगळे आजार व्हायला लागले, ऍसिडिटी व्हायला लागलेली आहे, वेगवेगळे विकार व्हायला लागलेले आहेत. पाणी शरीरामध्ये व्यवस्थित असेल तर हे कसल्याही प्रकारचे आजार आपल्या शरीरामध्ये येणार नाहीयेत. त्यामुळे पाणी जास्त असणाऱ्या भाज्या खा, पाणी जास्त असणारी फळं खा, पाणी जास्त असणारं अन्न घेण्याचा प्रयत्न करा. त्यामुळे जेवणाचे हे साधे सुधे 4 नियम असतात की जीवित अन्न म्हणजे जे भाज्या, फळं यांच्यापासून तयार झालेले असतात ते अन्न खाण्याचा प्रयत्न करा. संपूर्ण अन्न खा. संपूर्ण म्हणजे काय, फुल त्याच्या एखादं जर आपण डाळ घेतली किंवा एखादं जर आपण गहू, बाजरी, ज्वारी घेतली तर ती न चाळता आहे तशी खा, कारण त्याच्यामधून फायबर मिळणार आहेत, ते पचले जाणार आहेत. त्याच्यानंतर झाडांपासून बनलेलं अन्न खाण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि पाणी जास्त असलेलं अन्न खाण्याचा प्रयत्न करायचा आहे. त्यामुळे भोजन आपलं असं असावं की 70% ते लिक्विड असावं आणि 30%च ते सॉलिड असावं. म्हणजे तुम्ही जेवताना, आता याच्यानंतर मी थोड्या वेळाने येणार आहे त्याच्यावरती ऍक्च्युली की लाईफस्टाईल कशी असली पाहिजे किंवा खाण्यामध्ये कोणत्या गोष्टी असल्या पाहिजेत. बट एक बेसिक आपलं क्लिअर असेल ना तर आपल्याला डाएटची गरज नाही पडणार आहे. त्यामुळे हे साधे नियम होते जेवणाचे आपल्याला. त्याच्यानंतर की सात्विक जेवणाचे काही नियम असतात किंवा सात्विक अन्न जे आहे ते कसं असणार आहे, पहिलं सांगितलं की झाडांपासून बनलेले पदार्थ असणार आहेत, कारण त्या झाडांमध्ये सगळे न्यूट्रिएंट्स असणार आहेत. आपण सध्या काय करतोय, व्हिटॅमिन डी डेफिशियन्सी झाली आहे, त्याच्यानंतर कोणत्या तरी न्यूट्रिएंटची डेफिशियन्सी झालेली आहे, कॅल्शियमची डेफिशियन्सी झालेली आहे आणि आपण इझिली बाजारातून जाऊन टॅबलेट घेऊन येतो. बट त्या टॅबलेटच्या ऐवजी तुम्ही रोज जर एक पालेभाजी खाण्यामध्ये ठेवली, हिरवी पालेभाजी स्पेसिफिकली, मग त्याच्यामध्ये की फॉर एक्झाम्पल पालक असेल, त्याच्यामध्ये मेथी असेल, त्याच्यामध्ये चाकवत असेल, त्याच्यामध्ये चुका असेल, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या भाज्या असतील, त्या भाज्या किती जरी नीट करायचा किती जरी नीट करायचा कंटाळा आला तरी सुद्धा त्या भाज्या आपल्या खाण्यामध्ये असल्या पाहिजेत. कारण सगळे जे न्यूट्रिएंट्स आहेत हे सगळे न्यूट्रिएंट्स आपल्याला फक्त जमिनीमधून मिळतात. फॉर एक्झाम्पल घ्या की कॅल्शियम सगळ्यांना माहिती आहे. कॅल्शियमचा सोर्स आपण जर सगळ्यांना विचारलं तर पहिलं उत्तर येतं दूध. ओके, मग हे दूध कुठून येतं बरं, कोणाला माहिती आहे का? दूध गाईकडून येतं. ओके, गाईकडून दूध कुठून येतं बरं? गाई काय खाते? चारा खाते. त्या चाऱ्याचंच कन्व्हर्जन दुधामध्ये होतं आणि त्याच दुधातून आपल्याला कॅल्शियम मिळतं. मग ते दूध खाण्याच्या ऐवजी एखादी जर आपण भाजी इकडे खाल्ली, फॉर एक्झाम्पल पालकाची भाजी खाल्ली, भरपूर कॅल्शियम त्याच्यामध्ये, भरपूर आयर्न आहे त्याच्यामध्ये. त्याच्याऐवजी शेवग्याच्या शेंगा खाल्ला, शेवग्याच्या पानांची भाजी खाल्ली, भरपूर कॅल्शियम मिळणार आहे आपल्याला त्याच्यामधून. नारळाचा थोडासा तुकडा खा, भरपूर कॅल्शियम मिळणार आहे. काही गरज नाही आपल्याला ते दूधच मिळालं पाहिजे. आणि आता जे बाजारामध्ये दूध मिळतंय ना त्याच्यामध्ये 70% भेसळ आहे आणि त्या दुधापासून
जर आपण ते दूध कंटिन्युअसली कंझ्युम करत राहिले ना, पुढच्या 10 ते 12 वर्षामध्ये अख्खं जे जग आहे ते पूर्ण कॅन्सरयुक्त होणार आहे. आता हळूहळू त्याचे केसेस दिसायला लागलेले आहेत. एवढं भेसळयुक्त दूध आपल्या खाण्यामध्ये येतंय आणि त्याच्यातून ते सगळे डिसीजेस आपल्याला होतोय. ज्यांना थायरॉइड आहे, सगळ्यात महत्वाचं आपण दूध पितोय, बाजारातलं दूध पितोय आणि पिशवीतलं दूध पितोय, त्यामुळे तो थायरॉइड तुम्हाला व्हायला लागलेला आहे. खाण्यामध्ये थोडेसे सॉल्टी पदार्थ आले, त्यामुळे तो थायरॉइड आपल्या मागे लागलेला आहे. त्यामुळे की दूध शक्यतो बंद करा. दुधातून एकच पदार्थ आपल्याला मिळते, कॅल्शियम, आणि ते कॅल्शियम आपल्याला इकडे भरपूर भाज्यातून मिळणार आहे, तर भाज्या खाण्याचा प्रयत्न करा. शेवगा खा, थोडासा नारळ खा, कुठेतरी थोडासा पालक खा, याच्यातून आपल्याला ते कॅल्शियमची आपली डेफिशियन्सी कमी होऊ शकते. त्यामुळे अन्न खाताना की ते जेवढं प्लांट बेस असेल, जेवढं ते झाडांपासून बनलेलं असेल, तेवढं ते बेस्ट असणार आहे. सगळे न्यूट्रिएंटची जी डेफिशियन्सी आहे, ती सगळी न्यूट्रिएंटची डेफिशियन्सी आपल्याला त्यातून भरून निघणार आहे. त्याच्यानंतर जीवित अन्न पदार्थ, जास्तीत जास्त खाण्याचा पदार्थ. त्यानंतर येतं महत्वाचं गोड पदार्थ. आपल्याला असतं खाने के बाद कुछ मीठा हो जाए, आणि मीठा हो जाए म्हणून म्हणून 2, 3, 4, 5 जेवढे गुलाबजाम समोर येतील तेवढे आपण खाऊन टाकतो. एक डेअरी मिल्क समोर आली, पटकन ती खाऊन टाकतो. एक आईस्क्रीमचा पूर्ण स्कूप आपण पटकन खाऊन टाकतो. बट कधी विचार केलाय का, या आईस्क्रीम मध्ये कितीतरी कॅलरीज येतं? 2 गुलाबजामुन मध्ये जेवढ्या कॅलरीज आहेत ना, तेवढ्या आपल्या एका अख्ख्या ताटामध्ये ज्या कॅलरीज असतात. म्हणजे त्याच्यामध्ये एक भाकरी येईल, थोडासा भात येईल, थोडीशी डाळ येईल, थोडीशी काहीतरी भाजी येईल. या सगळ्यांमध्ये एका वेळेचं जे पूर्ण जेवण असतं, त्या पूर्ण जेवणामध्ये जेवढ्या कॅलरीज असतात ना, तेवढ्याच कॅलरीज फक्त 2 ते 3 गुलाबजामुन मध्ये असतात. आणि ते गुलाबजामुन आपण काय करतो, खाने के बाद कुछ मीठा हो जाए म्हणून इझिली 2 ते 3 गुलाबजामुन खाऊन टाकतो. आणि परत म्हणतो की नाही, मी तर खूप कॅलरी डेफिशिएट मध्ये खाते, मी काही एवढं जास्त खात नाही, 2-3च गुलाबजामुन खालेत तरी पण वजन वाढते. का नाही वाढणार? तुमच्या शरीराची गरज किती आहे तुम्हाला? आपण काम किती करतो दिवसभर? 1 तास क्लासमध्ये येतो, तोही पूर्ण नाही करत, 45 मिनिट थांबतो, सूर्यनमस्कार सुरू झाले की निघून जातो. मग ते सुद्धा आपण व्यवस्थितपणे करत नाहीये. आपल्या कॅलरी सगळ्या बर्न होत नाहीये. दिवसभर आपण मोस्टली बसून असतो. काही काम असेल, त्या कामामध्ये आपल्या कॅलरी जास्त बर्न होत नाही. तुम्ही सतत ऍक्टिव्ह असाल, सतत चालत असाल, सतत काही काम करत असाल, तर तुम्हाला एनर्जीची गरज आहे, तिथे तुमच्या कॅलरीज बर्न होणार आहेत. बट आपण सकाळी काम करतोय स्वयंपाकघरामध्ये, संध्याकाळी काम करतोय स्वयंपाकघरामध्ये, दिवसभर बाकी सोफ्यावर बसून आहे, कशा कॅलरीज बर्न होतील? आणि जे एवढं आपण खाल्लेलं आहे ते कुठून बर्न होणार आहेत? त्यामुळे खाताना थोडासा विचार करा. गुलाबजामुन बंद करा, गुलाबजामुनच्या अगेन्स्ट मी अजिबात नाहीये, बट त्याच्यामधून ज्या कॅलरीज येत आहेत, कधीतरी तुम्ही खाल्लं ठीक आहे, बट आपल्या खाण्यामध्ये सतत आईस्क्रीम येत आहे, सतत गोड पदार्थ येत आहेत, आणि व्हाईट शुगर त्याच्यामधून आपण खातोय, ती सगळ्यात जास्त हानिकारक असते आपल्या शरीरासाठी. त्यामुळे साखरेचे पदार्थ कंपल्सरी बंद करा. त्या साखरेला बऱ्याच जणांना असते की गोडच्या क्रेविंग्ज असतात, खूप गोड खावंसं वाटतं सतत, कारण त्याच्यामध्ये कुठेतरी शरीरामध्ये डेफिशियन्सी क्रिएट झाली आहे. मग निसर्गाने आपल्याला भरपूर सारे गोड पदार्थ दिलेले आहेत. निसर्गाने आपल्याला खजूर दिलेला आहे, निसर्गाने आपल्याला मनुके दिलेले आहेत. आपण गोडची आता गोड लागते आपल्याला, ते आपण ते निसर्गामधून खाऊ शकतो ना. मग 1-2 त्याच्या 2 गुलाबजामुनच्या ऐवजी 2 जर खजूर तिथे खाल्ले, 4-5 मनुका जर खाल्ल्या, तर ते सगळ्यात बेस्ट असेल ना. चांगले न्यूट्रिएंट सुद्धा शरीराला मिळतील आणि एक्सेस जे आपण खातोय ते सुद्धा आपल्याकडून वाचेल. त्यामुळे थोडंसं नैसर्गिक पदार्थांकडे वळण्याचा प्रयत्न करायचा आहे. त्याच्यानंतर की जेवण हे कमीत कमी शिजवलेलं खायचंय. म्हणजे खूप जास्त फ्राय करून आपण खातोय, खूप जास्त शिजवून आपण खातोय, खूप जास्त त्याच्यावर प्रोसेस करून आपण खातोय, तर एवढं करण्याची गरज नाहीये. साधं तुम्ही थोडंसं त्याच्यावर नॉर्मल, आपण जे आपले आई वडील जे करत आलेले त्याच पद्धतीने जर आपण जेवण केलं आणि तेच खाल्लं, तर ते सगळ्यात जास्त बेस्ट असेल. आळूची वडी तळण्याची गरज नाहीये, आळूची वडी तुम्ही शिजवून घ्या, सगळ्यात बेस्ट असेल. बट नाही, ती टेस्ट लागत नाही ना, मग ते डीप फ्राय केलं तर आणखी जास्त चांगली लागते. त्यामुळे ते डीप फ्राय जे आहे ना, त्या डीप फ्राय मधून काय होतंय, एक्सेस कोलेस्ट्रॉल आपण आपल्या शरीरामध्ये वाढ होतोय, एक्सेस ऑइल आपण आपल्या शरीरामध्ये घेतोय, आणि मग कुठेतरी ते हार्टचे सगळे डिसीजेस तयार होत आहेत. त्यामुळे की एक नैसर्गिक जे आपल्या आई वडिलांनी जे आपल्याला वारसा दिलेला आहे ना, तो जास्तीत जास्त जपण्याचा प्रयत्न करा. आपण तो वारसा तोडलाय म्हणून तर आपल्या शरीरामध्ये हे बिघाड निर्माण झालेले आहेत. आपले आई वडील आठवा, ते अजूनही, माझी आजी 94 वर्षाची होती, बट तिला कसल्याही प्रकारचा कोणताही डिसीज नव्हता. माझ्या त्वचेपेक्षा तिची त्वचा अतिशय सुंदर होती, लिटरली सांगायचं ठरलं तर. का हे असं होतं? कारण त्यांचं खाणं चांगलं होतं, त्यांचं राहणं चांगलं होतं, ऍक्टिव्ह लाईफस्टाईल होती. सकाळी 7 वाजता शेतात जायचं, दुपारी 1 वाजता यायचं, दुपारी 3 वाजता जायचं, परत संध्याकाळी 7 वाजता यायचं. हे शेतात काम चालू होतं. त्यांना योगाची गरज नव्हती, कारण त्यांची दिवस ऍक्टिव्ह होता, त्यांची लाईफस्टाईल ऍक्टिव्ह होती. आपलं काय झालंय, सकाळी मुलांचा डबा, त्यानंतर थोडंसं काहीतरी घरातलं काम, 11-12 वाजता आम्ही रिकामे, 11-12 वाजता पूर्णपणे फ्री होऊन जातो. दुपारी 1 ते 4 पुण्याच्या भाषेमध्ये 1 ते 4 नो डिस्टर्ब, आणि त्यानंतर परत संध्याकाळचा स्वयंपाक. अशी
लाईफस्टाईल असेल तर मग त्याच्यामध्ये काय होईल की सतत बसून राहतोय आणि बसून राहिल्यामुळे मग ते वेगवेगळे विकार आपल्यामध्ये यायला लागलेले आहेत. ओके. त्यामुळे जेवण करताना ते कमीत कमी शिजलेलं असावं, जास्तीत जास्त त्याच्यामध्ये भाज्यांचा यूज असावा, सॅलड कंपल्सरी खाण्यामध्ये असावं आणि त्यानंतर सगळ्यात महत्वाचं सीझनल खाण्याचा प्रयत्न करा. अजिबात ब्रोकोली आणून खाण्याची गरज नाहीये, अजिबात सिलरी आणून खाण्याची गरज नाहीये. आपल्या इथं कोबी मिळतोय, आपल्या इथं फ्लावर मिळतोय, तोच खा. ज्या सीझनल भाज्या आहेत या सीझन मध्ये ही भाजी मिळते, तीच भाजी या शरीरासाठी पोषक असणार आहे. ओके. त्यामुळे खाताना सुद्धा की सीझन कोणता चालू आहे त्या सीझन वाईज जर खाल्लं तर शरीराला कसल्याही प्रकारचा त्रास होत नाही. त्यामुळे थोडस खाताना जर काळजी घेतली तर त्या शरीरावरती जे सगळं काही साचलेलं आहे ते कमी करायला वेळ लागणार नाहीये. त्यामुळे खाताना थोडस की जास्तीत जास्त नैसर्गिक गोष्टीकडे वळण्याचा प्रयत्न करा. आर्टिफिशियल गोष्टी जरा थोड्याशा कमी करण्याचा प्रयत्न करा. आर्टिफिशियल गोष्टी इन द सेन्स काय असणार आहेत, पॅकेट बंद पदार्थ, जंक फूड, फास्ट फूड, पिझ्झा, बर्गर, नूडल्स, बाकी काय काय असेल ते बरेच आता प्रोडक्ट सगळ्यांना माहिती असतील. ओके. तर जेवढं शक्य होईल तेवढं जंक फूड कमीत कमी करण्याचा प्रयत्न करा आणि जेवढं घरामध्ये पॉसिबल होईल तेवढं घरामध्ये जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न करा. तर ही असते नैसर्गिक सात्विक जीवन पद्धती. ओके. आता आपलं शरीर जर आपण पाहिलं तर एक 3 स्टेप शरीराच्या सगळ्यात महत्वाच्या असतात. जर पचन संस्था आपण पाहिली तर पचन संस्थेमध्ये काय येतो, जे आपण अन्न खातो ते अन्न काय होतं, डायजेस्ट होतं किंवा पचलं जातं. पचलं जातं म्हणजे काय, त्याच्यात ज्या अन्नामधून जे आपण न्यूट्रिएंट्स घेतोय ते न्यूट्रिएंट्स काय होतात, शरीर ऍब्झॉर्ब करतं. ते न्यूट्रिएंट्स आपल्या शरीराच्या वेगवेगळ्या भागांना लागतात, ते न्यूट्रिएंट्स त्या भागापर्यंत पोहोचवले जातात आणि जे राहिलेले ते राहिलेले सगळं काय करतं, शरीर इलिमिनेट करतं किंवा शरीरातून बाहेर टाकून देतं. हा साधा सिंपल फंड आपल्या पचन संस्थेचा आहे की डायजेशन, ऍब्झॉर्प्शन आणि इलिमिनेशन. बट ही प्रोसेसच आपण एवढी कॉम्प्लिकेटेड करून ठेवली आहे, बाहेरचे जे पदार्थ आपण खातोय त्यामुळे ही प्रोसेस कुठेतरी गडबड झाली आहे. डायजेशन व्यवस्थित होत नाहीये, पित्त सतत होते. का पित्त सतत, ज्यांचे रजगुण आहे, ज्यांच्यामध्ये रजगुण जास्त आलेला आहे ते पित्त प्रकृतीचे लोक आहेत. त्यांच्यामध्ये पित्त ऑब्झर्व करा स्वतःला की पित्त जास्त वाढलेलं असतं त्यांच्यामध्ये. आणि जे तमस प्रकृतीची लोक आहेत, सतत आळशी असतात, त्यांच्यामध्ये कफ वाढलेला आहे. हे प्रकृती सुद्धा ठरवलेलं असतं. तर ही जी पद्धत आहे किंवा ही जे डायजेशन प्रोसेस आहे ही सुधारायची असेल तर कुठेतरी आपल्याला थोडं का होईना, थोडंसं का होईना नॅचरल गोष्टींकडे वळणं जास्त गरजेचं आहे. जेवढं तुम्ही निसर्गाकडे वळणार आहेत तेवढं शरीर तुमचं बेस्ट असणार आहे आणि जेवढं निसर्गापासून दूर जाणार आहेत तेवढं शरीरापासून सुद्धा दूर जाणार आहेत आपण. त्यामुळे की आहाराबद्दल एक साधी गोष्ट ठेवा की घरचं अन्न आणि ताजं अन्न आणि सीझनल फ्रूट असतील, सीझनल फळं असतील, सीझनल भाज्या असतील त्या खाण्याचा प्रयत्न केला तर सगळ्यात बेस्ट आपलं जेवण असेल. मग डाएट प्लॅन बद्दल बऱ्याच जणांना असतं की डाएट प्लॅन काय असावा म्हणून. मग डाएट प्लॅन मध्ये एक साधा सिंपल नियम आहे, जर फॅट लॉस वेट लॉस करायचं असेल तर थोडस की 8 तासांचा गॅप ठेवून तरी ते अन्न खाल्लं पाहिजे. बट आपण काय करतो, सकाळी 8ला नाश्ता, 8 ते 9च्या मध्ये नाश्ता करतो, दुपारी 12 ते 1च्या मध्ये जेवण करतो, मध्ये 4 तासांचा पण गॅप राहत नाही. त्याच्यानंतर 1 पर्यंत जेवण केलं की परत 5 वाजता आपल्याला काहीतरी खायची इच्छा होते, तिथे आपण परत काहीतरी खातो आणि 5 वाजता झालं की परत 7 ते 8च्या मध्ये आपलं परत जेवण असतं. म्हणजे सगळ्या जेवणांमध्ये मिनिमम 4 तासांचा पण गॅप नाहीये. मग ते अन्न पचायला वेळ पाहिजे ना. एकतर आधीच खाल्लेलं पचलं नाहीये तरच वर आपण ढकलत असतो, पुढचं पचलं नाहीये तरच परत वरण आपला त्याच्यामध्ये चालू असतं. मग हे सतत चालू असेल तर शरीर ते वेस्ट करतच नाहीये, कुठं शरीर ते घालवतच नाहीये, कुठे कॅलरीज बर्नच होत नाहीयेत, एनर्जी लागतच नाहीये. बट आपण सतत खातोय, एनर्जी घेतोय, सतत खातोय, कॅलरीज घेतोय, सतत खातोय, फॅट्स वाढवतोय. मग सतत खात राहण्यानं आपल्याला काय झालेलं आहे, ते फॅट्स गेन होत चाललेले आहेत. मग हे फॅट गेनिंग कमी करण्यासाठी कुठेतरी थोडंसं उपवास घडणं गरजेचं असतं. आपल्या आयुर्वेदामध्ये किंवा आपल्या संस्कृतीमध्ये जर पाहिलं ना तर आपल्याला 15 दिवसांनी एकादशी करायला सांगितलेली. एकादशीचा उपवास सगळ्यात बेस्ट असतो. का उपवास चांगला असतो, कारण 15 दिवसामध्ये 14 दिवस व्यवस्थितपणे खाल्लंय तर एकादशी दिवशी पूर्णपणे उपवास असं नाही तर एकादशी आणि दुप्पट खाशी असं नसावं. एकादशीच्या दिवशी साबुदाणा खातोय, एकादशीच्या दिवशी वेफर्स खातोय, एकादशीच्या दिवशी बाकीचे सगळे पदार्थ खातोय असं नाही. उपवास म्हणजे तो उपवासच असला पाहिजे की काही न खाता आपल्याला दिवसभर राहता आलं पाहिजे. तेव्हा त्या शरीरामध्ये ऍक्च्युली उपवास कशासाठी असतो तर आपण सतत जे अन्न पदार्थ खात असतो त्या सततच्या अन्न पदार्थांमधून जे आपल्या शरीरामध्ये सगळं काही साठलेलं आहे ते टॉक्झिन्स शरीराच्या बाहेर काढण्यासाठी उपवास असतो. उपवास म्हणजे कुठल्या तरी देवाचा किंवा कुठल्या तरी अजिबात धर्माचा हे आपली भावना आहेच त्याच्या मागे, नाही असं नाहीये. भावना असावी, देव असावा, सगळं काही मान्य आहे. बट की उपवास म्हणजे काय की थोडंसं योगिक पद्धतीमध्ये जर आपण पाहिलं ना तर उपवास म्हणजे काय तर शरीराला, पचन संस्थेला थोडासा आराम देणं.
मग तो आरामच असला पाहिजे, त्याच्यामध्ये फक्त पाणीच गेलं पाहिजे. ठीक आहे, आपल्याला दिवसभर उपवास नाही जमत आहे, पण 16 तासांचा उपवास करा. 16 तासांचा उपवास कसा करायचा आहे? आजचं जेवण रात्रीचं 7 ते 8 मध्ये करायचं, उद्या दुपारचं जेवण 11-12 नंतर करा. आज रात्री 8 ते उद्या रात्री 12, उद्या सकाळी 12, याच्यामध्ये जो गॅप असतो तो 16 तासांचा उपवास होतो. हा 16 तासांचा उपवास सगळ्यात बेस्ट आहे आपल्या शरीराला. तो डेली केला तर अगदी तुम्हाला 2 ते 2 महिने खूप झाले तुमच्या शरीरातल्या फॅट सगळ्या कमी होण्यासाठी. त्यामुळे 16 तासांचा उपवास अगदी तुम्हाला पूर्ण दिवस नाही जमला, 16 तासाचा उपवास डेली करण्याचा प्रयत्न करा. आज रात्रीचं जेवण काही झालं तरी 8 पूर्वी झालं पाहिजे आणि उद्या दुपारी 12 नंतर जेवायचंय. मध्ये त्याच्या काही खायचं नाहीये, फक्त सकाळचा ब्रेकफास्ट आपल्याला स्किप करायचंय. मग सकाळचा ब्रेकफास्ट पूर्णपणे स्किप केला, 16 तासाचं फास्टिंग होईल. डेली 16 तासाचं फास्टिंग जर करत राहिले, तुमचा डायबिटीस सुद्धा रिव्हर होईल, थायरॉइड सुद्धा कव्हर होईल, तुमचे बाकीचे आजार सुद्धा कव्हर होतील, कारण टॉक्झिन्स निघून जायला शरीराला वेळ मिळालाय. त्यामुळे अन्न खाताना त्याच्यामध्ये थोडासा गॅप राहिलाच पाहिजे. तो गॅप असेल तर ते शरीर काय होतं, रिकव्हर होत असतं. त्यामुळे 16 तासाचं फास्टिंग करण्याचा प्रयत्न करा. आणि जर नसेलच जमत तर मॉर्निंगच्या ब्रेकफास्टमध्ये आपल्याला मॉर्निंगच्या ब्रेकफास्टमध्ये काय असावं? आपलं प्रोटीन युक्त पदार्थ असावेत. प्रोटीन कधीही रात्री घेऊ नका, कारण प्रोटीन पचायला जड असतात, इझिली पचले जात नाहीत. रात्री जर खाल्ले तर डायजेशन लवकर होत नाही. त्यामुळे प्रोटीन युक्त पदार्थ जे आहेत हे आपल्या दिवसाच्या सुरुवातीला असावेत, जिथे आपली दिवसाची ऍक्टिव्ह सुरुवात होत असते. मग प्रोटीन मध्ये काय येतं? वेगवेगळे स्प्राउट, सगळ्यात मूग. प्रोटीन सगळ्यात भारी काय असतं? सगळ्यात बेस्ट प्रोटीन कोणतं येतं? तर मुगामध्ये. हिरवे मूग जर तुम्ही मुठभर रोज खाल्ले तर तुमच्या केसांचं आरोग्य सुधारण्यासाठी मदत होईल, तुमची स्किन चांगली होण्यासाठी मदत होईल, शरीराला प्रोटीन व्यवस्थितपणे मिळेल, मसल तुमचे बिल्डअप होतील. त्यामुळे प्रोटीन, सकाळच्या नाश्त्यामध्ये प्रोटीन असलं पाहिजे. प्रोटीन नाही घ्यायचंय, फळ खायचंय, कोणतंही एखादं फळ. ज्यांना फॅट लॉस करायचं त्यांनी ज्यूस घेऊ नका, कारण ज्यूस मध्ये पूर्णपणे फ्रूट एखादा ऑब्झर्व करा, एखादं फ्रूट ओके. ज्यांना मुगाची अलर्जी असते, दुसरे भरपूर प्रोटीन येतं, मग त्याच्यामध्ये तुम्ही हरभरे खाऊ शकता, त्याच्यामध्ये तुम्ही शेंगदाणे खाऊ शकता, त्याच्यामध्ये तुम्ही वेगवेगळ्या डाळी खाऊ शकतात, काही हरकत नाहीये. होल डाळी ज्या असतात, पूर्ण डाळी, त्या तुम्ही भिजत घालून त्या तुम्ही ऍज अ स्प्राउट म्हणून खाऊ शकतात. त्याच्यानंतर फळं खायचेत. फळांचा ज्यूस नाही, कारण फळांच्या ज्यूस मध्ये भरपूर सारे कॅलरीज असतात आणि त्या कॅलरीज फॅट वाढवण्यासाठी मदत करतात. त्यामुळे फळं खा. फळांचा ज्यूसच्या ऐवजी ती फळं खा, कारण त्या फळांमधून कॅलरीज कमी जाणार आहेत, फायबर भरपूर जाणार येतं, पोट व्यवस्थितपणे साफ होणार आहेत आणि न्यूट्रिएंट सुद्धा मिळणार येतं. त्यामुळे रोज एक फळ आपल्या खाण्यामध्ये असावंच. आणि फळ कोणतं असावं? अॅव्होकाडो अजिबात आणायचं नाहीये, कारण आपल्याकडे तो मिळत नाहीये, आपल्याकडे तो महाग सुद्धा आहे. त्यामुळे अॅव्होकाडो सारखे फळं खा, बाकीचे दुसरे महागडी फळं खा अजिबात नाहीये. जे आपल्या इथं मिळतं तेच फळ खा. ऍपल खा, केळी खा, संत्र खा, मोसंबी खा, कलिंगड खा, टरबूज खा, खरबूज खा, बाकीची जी काही फळं असतील जी आपल्या इथं मिळतात सीझनली, ते फळ खाण्याचा प्रयत्न करा. त्यामुळे सकाळचा नाश्ता हे शक्यतो ड्रायफ्रुट्स, शक्यतो स्प्राउट्स किंवा शक्यतो फळं हेच असावेत. याच्याऐवजी तुम्ही इडली, डोसा, उत्तप्पा, शिरा, पोहे, उपीट, बरंच काय काय असेल, असं जर खात असेल तर हेवी डोस आपण सकाळी सकाळीच घेतोय. मग ते रात्री खाल्लेला आणि सकाळी खाण्यामध्ये थोडासाच वेळ राहतो, अन्न व्यवस्थितपणे पचलं जात नाही, शरीरातले जे एक्सेस फॅट्स आहेत त्या कमी होत नाहीत. त्यामुळे सकाळी जर नाश्ता करणार असतील तर स्प्राउट, नाहीतर फळं, नाहीतर ड्रायफ्रूट हे तुम्ही खाऊ शकता. ड्रायफ्रूट सुद्धा भिजून खाल्ले तर ते बेस्ट असतात डायजेशनसाठी. ओके. त्यानंतर की हे झालं सकाळच्या नाश्त्याबद्दल. दुपारच्या जेवणामध्ये आपल्याला काय करायचंय? तर दुपारच्या जेवणामध्ये सलाड कंपल्सरी असलं पाहिजे. सलाडमध्ये एक मोठी वाटी भरून सलाड असलं पाहिजे. मग त्या सलाडमध्ये काय काय खायचंय? पहिला असणार आहे त्याच्यामध्ये ओके, त्याबद्दल आपण येऊया थोडंसं. ओके. सॅलडमध्ये काय असलं पाहिजे? काकडी असली पाहिजे, सॅलडमध्ये गाजर असलं पाहिजे, बीट असलं पाहिजे, मुळा असला पाहिजे, टोमॅटो असले पाहिजे किंवा कांदा असला पाहिजे. सगळ्यांची मिळून कोशिंबीर खाल्ली तरी चालेल. आणि हे सॅलड काय करायचं आपल्याला? जेवणाच्या अगोदर 10 मिनिट खायचंय. अदरवाईज इकडे जेवण चालू आहे आणि इकडे सॅलड पण चालू आहे. सॅलड जेवणाच्या अगोदर खाल्लं तर काय होतं? सॅलडमध्ये फायबर भरपूर असतं, पाणी भरपूर असतं, त्यामुळे अर्ध पोट व्यवस्थितपणे भरलं जातं तिथं आणि अर्ध आपण शिजलेलं अन्न खाऊ शकतो. अन्न खाताना सुद्धा पोटाचे जे 4 भाग करा, त्या 4 भागामध्ये अर्धा भाग हा जेवणाचा असला पाहिजे,
15% भाग 25% भाग हा पाण्याचा असला पाहिजे आणि 25% भाग रिकामा राहायला पाहिजे. 100% जर पोट मानलं तर अर्ध 50% अन्न असलं पाहिजे, 25% पाणी असलं पाहिजे आणि राहिलेलं 25% रिकामं राहिलं पाहिजे. तुडुंब भरून जेवायचं नाहीये. थोडंसं त्या गॅसेससाठी जागा ठेवा जे पचण्यासाठी मदत करणार आहे, थोडंसं लिक्विडसाठी जागा ठेवा जे पचण्यासाठी मदत करणार आहेत. त्यामुळे सलाड काय करायचंय, जेवणाच्या अगोदर खायचंय. जेवणाच्या अगोदर खाल्लं पोट लवकर भरणार आहे, त्याच्यामधून फायबर जाणार आहे, त्याच्यामधून न्यूट्रिएंट जाणार आहे, त्याच्यामधून पाणी जाणार आहे आणि अर्ध पोट भरलं जाणार आहे. मग जे शिजलेलं अन्न असतं ज्याच्यामध्ये एक्स्ट्रा फॅट्स येतं ते अन्न ऑटोमॅटिकली काय होतं, कमी खाल्लं जातं. त्यामुळे सलाड कंपल्सरी जेवणाच्या अगोदर. त्यानंतर जेवणामध्ये काय काय असावं, बरंच आता जे आपण जे खातो तेच असावं. आपले आई वडील जे खात होते तेच आपल्या खाण्यामध्ये असावं. मग त्याच्यामध्ये भाजी असावी, त्याच्यामध्ये भाकरी असावी, त्याच्यामध्ये डाळ असावी, त्याच्यामध्ये भात कंपल्सरी असावा, त्याच्यामध्ये एखादी चटणी असावी, दुपारच्या जेवणामध्ये ताक असावं. हे महत्वाचं आहे. ताक सुद्धा घरी असेल तरच, बाजारातून पिशवीतून घेऊन येत असेल तर ते नाही घ्यायचंय. ओके. त्यामुळे एखादी कडधान्याची भाजी असेल, एखादी पालेभाजी असेल तर ती आपल्या खाण्यामध्ये असली पाहिजे. भाकरी कंपल्सरी खाण्यामध्ये असली पाहिजे. शक्यतो चपाती टाळण्याचा प्रयत्न करा, शक्यतो भाकरी खाण्याचा प्रयत्न करा. मग भाकरी कशाची असू शकते, मल्टीग्रेन भाकरी सुद्धा तुम्ही खाऊ शकतात. मग त्याच्यामध्ये गहू असेल, ज्वारी असेल, बाजरी असेल, नाचणी असेल, कशाची भाकरी तुम्ही खाऊ शकतात. ओके. त्यानंतर डाळ एखादी असावी ज्याच्यामधून आपल्याला प्रोटीन व्यवस्थितपणे मिळतील, जे मसल बिल्डअप साठी मदत करतील. भात खाण्याचं गरजेचं आहे कारण त्याच्यातून कार्ब्स मिळणार आहेत. ते कार्ब्स सुद्धा मेंदू चांगला ठेवण्यासाठी ते कार्बोहायड्रेट मदत करणार आहेत. एखादी चटणी ऍज अ साईड प्रोडक्ट म्हणून असावी त्याच्यामध्ये. आणि जर घरचं ताक असेल तर ते सगळ्यात बेस्ट असेल. ताक करताना सुद्धा 70% पाणी, 30%च त्याच्यामध्ये दही असलं पाहिजे. तर हे दुपारच्या जेवणामध्ये असलं पाहिजे. आणि फॅट लॉस करताना, वेट लॉस करताना रात्रीचं जे जेवण आहे त्या रात्रीच्या जेवणामध्ये मोस्टली सूप घेण्याचा प्रयत्न करा. जर पॉसिबल असेल तुम्हाला तर वेगवेगळे सूप्स तुम्ही घेऊ शकतात. मग त्याच्यामध्ये टोमॅटो सूप असेल, बाजारातून आणायचे नाहीये, घरीच बनवायचे. भरपूर रेसिपीज युट्यूबला आहेत. मग त्याच्यामध्ये तुम्ही टोमॅटो सूप घेऊ शकतात, त्याच्यामध्ये तुम्ही बीटाचं सूप घेऊ शकतात, गाजराचं सूप घेऊ शकतात, पालक सूप घेऊ शकतात, व्हेजिटेबल सूप घेऊ शकतात. वेगवेगळ्या भाज्या मिक्स करून ते सूप तुम्ही घेऊ शकतात. रात्री लिक्विड डाएट घेण्याचं रिझन काय, रात्री आपली ऍक्टिव्हिटी कमी असते आणि ऍक्टिव्हिटी कमी असल्यामुळे काय होतं की खाल्लेलं अन्न व्यवस्थितपणे पचलं जात नाही. झोप आणि जेवण याच्यामध्ये किमान 3 तासाचा गॅप आयुर्वेदाने सांगितलेला आहे. त्यामुळे रात्रीचं जर तुम्ही फुल जेवत असतील आणि लगेच झोपत असतील, खाल्लेलं अन्न व्यवस्थितपणे पचत नाही, ऍसिडिटी होते, इनडायजेशन होतं, मग कॉन्स्टिपेशन होतं, बरेच त्रास सुरू होतात. त्यामुळे थोडंसं ऍटलिस्ट 2 ते 2.5 तास झोपण्याच्या अगोदर तरी आपलं जेवण झालेलं असलं पाहिजे. त्यानंतर रात्रीच्या जेवणामध्ये देखील सलाड असलं पाहिजे, डाळ भात असला पाहिजे थोडासा. तर हे रात्रीचं जेवण आपलं डिपेंड आहे. बट रात्रीचं जेवण आयुर्वेद सांगतं की सूर्यास्तापूर्वीच अन्न खा म्हणून, सूर्यास्तानंतर काही खाऊ नका. त्यामुळे रात्रीचं जेवण करताना जेवढं पॉसिबल होईल तेवढं 7च्या आतमध्ये, 8च्या आतमध्ये करण्याचा प्रयत्न करा. ते अन्न व्यवस्थितपणे पचलं जाईल. शरीरामध्ये एक्स्ट्रा फॅट क्रिएट होणार नाही येतं, शरीरामध्ये एक्स्ट्रा फॅट साचणार नाही येतं. त्यामुळे रात्रीचं जेवण वेळेवर करण्याचा प्रयत्न करा. जेवल्यानंतर शतपावली करा, कारण ती गरजेची आहे. आपण घरामध्ये भांडी घासतोय, घरामध्ये काम करतोय, फरशी पुसतोय, हे करतोय, ते करतोय, त्याच्यामध्ये शतपावली होते? अजिबात नाही. शतपावली म्हणजे ती कॉन्शियसलीच असली पाहिजे. 100 पावले जा, स्वतः व्यवस्थितपणे चालून या. म्हणजे काय होईल की ते खाल्लेलं जे अन्न आहे ते व्यवस्थितपणे पचलं जाईल आणि झोप चांगली लागेल त्याच्यामुळे. त्यामुळे थोडंसं की खाण्याच्या गोष्टी अगदी तुम्ही डाएट कोणताही आपण एखादा जर डाएट घेतला तर तो डाएट आपण कायम आयुष्यभरासाठी कधीच फॉलो नाही करू शकत. त्यामुळे डाएट न फॉलो करता जर घरातली अन्न पद्धती, घरातली जर चौरस आहार पद्धती जर आपण फॉलो केली तर त्याच्या पुढे फॅट्स काहीच नाही येतं, त्याच्या पुढे कुठलाच डिसीज काहीच नाहीये. त्यामुळे जर आपण थोडंसं खाण्याकडे लक्ष दिलं तर आपलं शरीर खूप सुंदर होऊ शकतं. अगदी डायबिटीस सारखा विकार असेल, हाय बीपी सारखा विकार असेल, पीसीओडी पीसीओएस असेल, कसल्याही प्रकारचा विकार असेल, 3 महिने जर तुम्ही व्यवस्थितपणे सात्विक आहार पद्धती जर चालू ठेवली, 3 महिन्यामध्ये हे सगळे विकार कमी होतात, कुठलाही विकार राहत नाही. बट त्याच्यामध्ये बिलकुल चीट करायची नाहीये. नाही तर सॅटर्डे संडे आलाय की नाही, संडेला चीट डे चालतो, आठवड्यावर मी सगळं फॉलो केले, सॅटर्डेला संडेला मी काही करू शकते, असं नसलं पाहिजे. त्याच्यामध्ये तो चीट डे नसला पाहिजे. 3 महिने जर स्वतःला प्रॉपरली व्यवस्थितपणे प्रामाणिकपणे दिले, 100% दिले, कसल्याही प्रकारचा विकार, कसल्याही प्रकारची व्याधी शरीरामध्ये राहत नाही. कारण अन्न हेच औषध सांगितलंय आयुर्वेदाने आणि आपण तेच औषध बिघडलंय म्हणून आपल्याला डॉक्टरांची औषधी घेण्याची गरज पडतीये. त्यामुळे थोडंसं की
आहाराकडे जर लक्ष दिलं व्यवस्थितपणे तर हे जे शरीर आहे ते शरीर खूप सुंदर होईल आणि सगळ्या व्याधी कमी व्हायला मदत होईल. हे झालं जस्ट एक की आहार पद्धती कशी असावी. मी तुम्हाला कसल्याही प्रकारचं हे खा ते खा अजिबात सांगणार नाहीये. कारण प्रत्येकाची लाईफस्टाईल वेगळी आहे, प्रत्येकाचं जगणं वेगळं आहे, प्रत्येकाची राहणीमान वेगळं आहे. त्यामुळे आपल्या इथं काय मिळतं ते आपल्या शरीरासाठी महत्वाचं आहे, ते जाणून घ्या आणि ते खाण्याचा प्रयत्न करा. सो जस्ट हा एक डाएट प्लॅन नाही म्हणता येणार, की सात्विक जीवन पद्धती किंवा सात्विक चौरस आहार पद्धती कशी असावी याबद्दलचं थोडस होतं. ओके. सो यानंतर आपण जर काही प्रश्न असेल तर घेऊयात आपण. बरेच प्रश्न असणार आहेत आय नो. आणि त्यानंतर मग थांबूयात आपण. ओके, जस्ट अ मिनिट, 1 मिनिट.